नमस्कार. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट रवा आप्पे. बनवायला अगदी झटपट आणि खायला खूप पौष्टिक असे रव्याचे आप्पे. मधून असे सॉफ्ट जाळीदार बनतात आणि वरून क्रिस्पी. तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकत आहे आणि दही टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी ॲड करत आपण याला भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अशा प्रमाणे मी भिजवून घेतलेला आहे. आता याला झाकून 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूयात, तोपर्यंत रवा चांगला फुलतो. आता आपण इथे चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी नारळ घेतलेला आहे बारीक कट करून. त्यानंतर 1 चमच मी इथे डाळव घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपण बारीक अशी चटणी दळून घेणार आहोत. तर आता मी चटणीला तडका देणार आहे. त्यामध्ये तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमच मी इथे मोहरी टाकलेली आहे, थोडंसं जिरं आणि कढीपत्त्याची पाने. तर आपला हा तडका आपण चटणीला देणार आहोत. आता मी सगळे तडका जे आहे ते चटणीवर टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर आपण परत मिक्स करून घेणार आहोत. आता आपली चटणी बनवून तयार आहे. आता आपण रवा बघूयात. तर रवा देखील आता चांगला भिजलेला आहे. बघू शकता पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे. आता यामध्ये मी भाज्या टाकून घेणार आहे. त्यामध्ये मी गाजर, शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता. तर भाज्या टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्स करून घेतले. बॅटर थोडंसं घट्ट झाले, त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकते. आणि आपल्याला बॅटर जे आहे ते खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायचं आहे. शेवटी मी इथे चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी इनोचं 1 पॉकेट इथे वापरू शकता. मी थोडंसं त्यावरती पाणी टाकून घेते आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचे. तर आता मी गॅसवरती आप्पे पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यामुळे आप्याला खूप छान चव येते मोहरीने. आणि आता मी इथे 1 चम्मच बॅटर टाकून घेत आहे. सुरुवातीला कडेनेच आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मध्यभागी शेवटी टाकायचं. कारण मध्यभागी जी आहे ती गॅसची फ्लेम जी असते ती मध्यभागी थोडं जास्त गॅस तिथे असतो, त्यामुळे लवकर करपतं, म्हणून शेवटी घालायचं. तर आता झाकण ठेवून मी इथे 2 मिनटं शिजून घेणार. तर बघू शकता 2 मिनिटांनी तव्यावरती थोडं थोडं तेल टाकायचे आणि आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आप्याला. आणि वरच्या साईडने अशी क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट जाळीदार असे आप्पे बनतात. तर खूप झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर अशाप्रमाणे मी सगळे आप्पे जे आहेत ते पलटून घेणार आहे. आणि आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच कलरवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता झाकण न ठेवताच आपण हे भाजून घेणार आहोत. तर बघू शकता दोन्ही साईडने आता सेम कलर आलेला आहे. तर मी आता आप्पे काढून घेते. अशा प्रकारे
मी इथे सगळे आप्पे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मी दुसरे सुद्धा बनवून घेत आहे. तर इथे तयार आहेत आपले आप्पे आणि त्याबरोबर नारळाची चटणी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.